प्रचाराची सुरुवात आहे अंबाबाईच्या, कोल्हापुरातल्या अंबाबाईच्या आशीर्वादानं करायचे। आज तुम्ही साकडं घालून ही मग सुरुवात करताय म्हणायचं। आपला प्रश्न अतिशय उत्तम आहे, कारण आवडला सन्मान्य बाळासाहेब ठाकरे आई अंबाबाईचं दर्शन घेऊन गांधी मैदानामध्ये सभा घ्यायची आणि आज त्याच अंबाबाईला आम्हाला साकडं घालण्याची वेळ आलेली आहे की अंबा माते आमच्या शिवसेनेस न्याय मिळवून दे म्हणून। 2 दिवस झाले कोल्हापूर शहरामध्ये एक प्रश्न चिघळलेला दिसतो की शिवसेनेमध्ये दुपळी। आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो, प्रत्येक पक्षामध्ये इच्छुक उमेदवार असतात। शिवसेनेच्या माध्यमातून नवे काँग्रेसचे देखील बॅनर वेगवेगळ्या लोकांचे झळकले, बीजेपी मध्ये देखील दुपळी दिसून येते, पण जी उघड दिसून आली ती दुपळी पेपरला आली किंवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून, त्यांची दिसून येत नसेल, कदाचित भविष्यात येईल। पण शिवसेनेमध्ये कोणती दुपळी नसून आम्ही सर्वजण एक संघ काम करू। सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरेंचा जो आदेश मिळेल तोच आदेश मान्य करून आम्ही सर्वजण कामाला लागू। काय नेमकं तुम्ही अंबाबाईला साकडे घालणार आहे, कोल्हापूरचं उत्तर मिळावं यासाठी आई अंबाबाई देवी साकडे घालण्याचं निमित्त म्हणजे महाराष्ट्र राज्यातील विकास काम, पक्षफोडीचं थांबवण्याचं काम आणि जनतेला न्याय मिळावा यासाठी सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे हे पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याच्या सिंहासनावर विराजमान व्हावे। सन्मान्य उद्धव साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याला न्याय मिळाला होता, पण अति गलछान कारभार, चुकीची महत्वाकांक्षा आणि ज्या शिवसेनेचं बोट धरून बीजेपी असेल किंवा अन्य कोणते पक्ष असतील ते आत आले आणि त्यांनी शिवसेनेचा घात करण्याचा प्रयत्न केला। पण आज आई अंबाबाईच्या चरणी आम्ही प्रार्थना करत आहोत, सन्मान्य उद्धव साहेब पुन्हा याच सिंहासनावर महाराष्ट्र राज्याच्या बसवत आणि महाराष्ट्र राज्याला न्याय मिळवून देऊ। दुसरा विषय, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं प्रचंड मोठं अस्तित्व आहे। शिवसेनेला गृहीत धरून काम करण्याची सध्या या 2-4 वर्षांमध्ये प्रवृत्ती सुरू झाली। आम्ही काँग्रेससाठी असो किंवा अन्य कोणत्याही पक्षासाठी असो किंवा बीजेपी बरोबर देखील शिवसेना प्रामाणिकपणे राबत होती। शिवसेनेच्या मागे भगवान भोलेनाथ आहेत, त्यांनी आम्हाला एक शिकवले, आम्ही 20% प्रत्येकासाठी केलं आणि अमृत दुसऱ्याला दिलं। पण आज शिवसेना कंटाळली, प्रत्येक वेळी 20% करून 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 आज आम्हाला देण्याची वेळ आम्ही मागा लावली। आई अंबाबाई चरणी आमची प्रार्थना आहे की भगवान भोलेनाथ व आई अंबाबाई आम्हाला न्याय मिळवून देऊ दे। कोल्हापूरचं उत्तर ही जागा आम्हाच मिळो व सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पुनश्च एकदा मुख्यमंत्री म्हणून विराजमान हो।